घेणं हे शरीराचं अन्न आहे, देणं हे आत्म्याचं अन्न आहे. तुम्ही द्यायला सुरुवात करा. तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने मनुष्य श्रीमंत असूनही सुखी होऊ शकतो. साधारणपणे श्रीमंत माणसं दुःखी जास्त दिसतात. जालन्याला माझं भाषण झालं योग या विषयावर, आणि एका श्रीमंत शेठजींच्या घरी जेवायला नेलं. मला भूक लागली होती. ते एवढं मोठं ताट, 2-4 वाट्या, मोठ्या घरचं जेवण. आम्ही एक कालवण एक भाकरीमधले, तिथं सटकावून ते 2-4 वाट्या आणि ते सगळं मिळालं. गरम गरम पुऱ्या आणि त्याच्यावर ते तूप आणि ते. त्याच्याकडे कोण पाहते? मी सन हाणलं. निम जेवण होत आल्यावर मी त्यांच्या ताटाकडे पाहिलं. त्यांच्या ताट मोठं, मध्यंतरी एक वाटी, वाट्यात एक उकडलेली भाजी, आणि तेच ती चमच्यानं खातायत. म्हटलं काय हो हे? ते म्हटले नाही, खाय प्यायचा कोटा आधीच संपला म्हटले. आता डॉक्टरनं सांगितले नुसती उकडलेली भाजी खायची. म्हटलं काही मीठ तिखट त्याला? तेही नाही. कशासाठी कमवायचं? किती कमावता? खायला नाही, प्यायला नाही, लिहायला नाही, कशालाच नाही, झोप येईना, क्या फायदा आहे? म्हणून योग्य त्या प्रमाणात जरूर गृहस्थ धर्म केला पाहिजे. जेवढी ताकद आहे तेवढी कमवा, पण तुम्ही द्यायला लागल्याबरोबर तुम्हाला जो आनंद मिळेल तो फक्त आईला कळतो. ती संतापलेली आहे, सकाळपासून हे कर ते कर ते कर, पण त्या मुलाला काहीतरी लागतं म्हणते, शिजवते, तिथे समोर ठेवते, ते खा म्हणते. आधी मुलाला द्यायचं. ती भुकेलीच आहे, तिला 12-1-2 वाजून जातात खायला, पण तरी सुद्धा मुलानं तोंडात एक चमचाभर घातला आणि त्याने खूप तिथूनच लांबून जाईल. लहान मुलं असेल तर त्याला इतकंच ॲक्शन येते. आईला जो होणारा आनंद आहे तो तुम्हाला नाही व्हायचा. बाप्पी मंडळी, तुम्हाला आधी ताटात पडल्यावर ती जेवते की नाही याची चौकशी करायचं भान राहत नाही. आपण आपलं सण हाणून मोकळे होतो, पण हे आईला जो आनंद होतो ना, तो हळूहळू आनंद प्रत्येक माणसाला मिळायला लागेल. पण ते द्यावं लागतं. देणं हे आत्म्याचं अन्न आहे. तसाच त्याचा पुढचा नियम आहे, शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान. स्वच्छता राहायला लागा. त्याच्या आधी 2 दिवस आंघोळ नाही केली तरी चालत होतं. आता ह्याच्यात रोज आंघोळ करावी लागते म्हणजे ते आपोआप करतो मनुष्य. त्याला कळतं की ठीक नाही हे. मी गोष्ट सांगेन. जम्मू काश्मीर भागात हिंडत होतो. एका झाडाखाली असंच मठाच्या पाठीमागच्या बाजूला एक अत्यंत गदळ जैन साधू बसलेला होता. गदळ म्हणजे अंगावर माती बिती साचलेला. मला उत्सुकता, मला अशी उकरायची सवय, म्हणून त्याच्या शेजारी जाऊन बसलो. म्हटलं, महोदय, सारी मिट्टी से भरा हुआ है, स्नान करके अस्वच्छ क्यों नहीं हो जाते? तिकडची भाषा आहे ती. पाठीमागं लावावं लागतं. माझ्यावर अंगावरती म्हातारा इतकं वसकलं. ते म्हणले, तेरे अंदर कितनी गंदगी पड़ी है वो देख, ये तो सारा वर्षा से धोया जाएगा, तेरे अंदर की गंदगी कौन धोएगा, उसके लिए मैं यहां बैठा हूं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की घाण मध्ये पण असते. ती घाण धुवायला पाहिजे, त्याचा शौच करायला पाहिजे. योगात आलात की तुम्हाला हळूहळू कळेल की आतलं सुद्धा सगळी घाण ही धुवायला सवय आपल्याला व्हायला लागलेली आहे. आणि ह्याच्या पुढचे जर आम्ही पाठ टाकत गेलो तर एक क्षण असा येतो योगामधला, ततो द्वंद्वानभिघातः. म्हणजे काय? सगळी जी द्वंद्व चालली आहेत ना, ह्या द्वंद्वाच्या बरोबर मध्ये येऊन बसतो मनुष्य, स्वतःच्या आत आणि बाहेर सुद्धा. आणि तोच मनुष्य प्रभावीपणानं सामाजिक काम करू शकतो. ज्या स्वतःच काहीतरी विचित्र आहे, त्याचे काही पूर्वग्रह आहेत, तो मनुष्य नाही लोकांना सांभाळू शकत. पण ज्यानं स्वतःला असं अंतर्बाह्य निर्माण केले, तो मनुष्य दुसऱ्याला मार्गदर्शक ठरतो. स्वतःहून तो कोणाला काही सांगायला जात नाही, पण लोक त्याच्याकडे जाऊन बसतात. ते गुरुजी कसं हो याचं? मग ते सांगतात की तू असं कर, तुला असं बरं वाटेल. योग्य पद्धतीनं त्या गुरुला, शिष्याला सांगितल्यानंतर ते बरं वाटेल असं व्हायला लागतं. लोक त्याला जाऊन विचारतात, ते कफल्लक आहे, त्याच्या अंगावर जेमतेम कापड आहेत, भिकारी नाही म्हणायचं, भिक्षुक आहे, पण त्याच्याकडेच लोक आकर्षित होतात. लोक त्यालाच देतात, लोक त्याचीच सेवा करतात. विवेकानंद अमेरिकेतून आले, कोलंबोतून मद्रासला आले, आणि तिथल्या राजे लोकांनी त्यांचा रथ ओढायला सुरुवात केली. याला भारत असं म्हणतात. राजे लोक विवेकानंदाचा रथ ओढतायत. नवे
अत्यंत अवघड काम करणारा, क्षात्र काम करणारा एक मनुष्य मिलिटरीत होता, कोकणातला मराठा. त्यांनी मिलिटरीत असताना पेपरात वाचलं, विवेकानंद नावाचं काहीतरी प्रकरण आहे. शोध घेतला आणि त्याच्या लक्षात असं आलं की मद्रासपर्यंत आलेत, त्यांची अमेरिकेतली वारी संपली, आलेत. त्याला उत्सुकता झाली आपण त्यांना भेटावं, आणि म्हणून त्याने धाव घेतली. पण मिलिटरीनं पकडलं, तू जायचं नाही. त्यानं येड्याचं सोंग केलं 2-3 महिने. मिलिटरीवाले म्हणले गया. ते गया म्हणलं की येड्याच्या सोंगात तसं ते सदरे गिदरे फाडून घेतले, कापडं गिपडं फाडून घेतले. मद्रासला गेला, तिथे विवेकानंदांची भेट घेतली. मला तुमच्याबरोबर राहायचं आहे. स्वामीजी म्हणाले इथे ह्या प्रवासात तू नाही राहू शकशील, तू मठात ये कलकत्त्याला. हे कलकत्त्याला गेले, साधना केली. विवेकानंद महाराष्ट्रात असं नावाचं एक छान पुस्तक आहे, आपण वाचा. तिथे गेल्यानंतर त्यांनी साधना केली, साधू झाले. त्यांचं नाव निश्चलानंद. त्या निश्चलानंदांना स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आता पुरेशी तयारी झाली आहे, हरिद्वारला जा आणि तिथे लोकांची सेवा करा. उर्वरित आयुष्य असं सेवेमध्ये घालवा, ते तुझ्या आत्म्याचं अन्न आहे. आजही आमच्या मराठवाडा विद्यापीठापेक्षा सुद्धा मोठं क्षेत्र असणारा एक मठ हरिद्वारला आहे. स्वामी निश्चलानंदांचं तिथे खूप मोठं चित्र लावलेलं आहे. तो माझ्या कोकणातला एक शेतकरी तरुण आहे. सांगायचा हेतू असा की अशा प्रकारचं देणं हे आमच्या योगशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. आणि मग पुढे जसजसं जाल, अपरिग्रह स्थैर्ये जन्मकथंता संबोध. निदान एवढं तरी होतं की पूर्वजन्मीचं नाही जरी आठवलं तरी गेल्या 5-6 महिन्यातलं लहानपणचं अशा गोष्टी तरी नीट स्मरणात राहायला लागतात. स्मरण शक्ती थोडीशी बरी व्हायला लागते. अनुभव घ्या. अनुभव हीच खात्री. भाषण ऐकून होत नाही, भाषण करूनही होत नाही. अनुभव हीच खात्री. आमचं योगशास्त्र असं म्हणतं हे करून पहा. श्रद्धा, प्रेम, अमुक तमुक त्याच्या कशाची गरज नाही. तू हे कर, तुला अनुभव येतो. असं केल्यानंतर तसं केल्यानं असं होईल कसं? करून पहा ना. बस एके ठिकाणी ओंकार केल्यानं काय होतं कळतंय. 101 वेळेला 108 वेळेला ओंकार कर. होय, अशी माणसं आहेत. एक छान पुस्तक आहे, साध देती ही मशे करे. मूळ लेखक त्याचा पॉल ब्रंटन आहे, पण त्याचं मराठीत प्रसिद्ध झाले. प्रधानाने त्याचं भाषांतर केलेलं आहे. एक कलेक्टर आहे. तो कलेक्टर पुण्यात आहे, माधव त्याचं नाव. आणि त्याचा दुसरा योगायोगाने त्याचं नाव, त्याच्या मित्राचं नाव रमेश आहे. तो रमेश त्याला ते घेऊन जातो कार्यक्रमाला. एक साधू कोणीतरी आलेत म्हणून. साधू त्याला जवळ बसून बोलून घेतात. वा, छान भेट झाली वगैरे वगैरे. आठवण आली की मला सांगत जा. याची बदली मद्रासला होते कलेक्टरची, त्या माधवची. तिथे स्वामीजी जातात, म्हणतात चल माझ्या गुरुकडे, आणि रामेश्वराच्या मंदिरात तिकडे घेऊन जातात. तिथे पांढऱ्या वेशातला साधू आहे, त्याची मैत्री होते. आणि ते म्हणतात आता इथून पुढे योग सुरू झाला. विश्वास ठेवण्या न ठेवण्याचा त्याचा भाग आहे. ते म्हणतात आठवण करीत जा, मी येत जाईन. यांची बदली दिल्लीला झाली. सहज दुपारच्या वेळेला त्यांना केव्हा तरी वाटलं स्वामीजी भेटले तर बरं होईल. पुढच्या अर्ध्या तासात गेट वाजलं स्वामीजी मध्ये. आणि मग त्याच्या लक्षात असं आलं की अशी काही अंतरातली ही क्रिया असते, परस्परांचे काही संबंध असतात. पुढची गंमत फार छान आहे. तिथेच दुसरा एक कलेक्टर बाई आहेत. त्यांच्याशी यांची दोस्ती आहे, खेळणं आहे, सगळं आहे. याच्या मनात लोभ उत्पन्न होतो. आपली मैत्री झाली आणि लग्न झालं तर बरं होईल, म्हणून तो प्रस्ताव ठेवतो. आता हा प्रभाव आहे बरं का योगाचा. त्या बाई आणि ते एके दिवशी दोघं जण फिरायला जातात. त्या बाईच म्हणतात आपण फिरायला जाऊ, चल आपण, वी आर फ्रेंड्स अँड मॅच्युअर फ्रेंड्स, गडबड काही होणार नाही. एकांतात जाऊन बसतात, हात हातात घेतात. आणि त्या बाई त्याला सांगतात तू माझा मित्र म्हणून खूप छान आहेस, पण मी नवरा म्हणून तुझा स्वीकार करू शकत नाही, कारण तू या क्षणापासूनच मला दिसतंय स्पष्ट तू योगी आहेस, तू प्रपंचात रमणारा नाही आहेस. आज रमशील, उद्या निघून जाशील, माझ्या प्रपंचाचं कसं होईल? पण तू वाईट वाटून घेऊ नकोस की हात हातात घेतला, मी काहीतरी बोललो, ऑफर दिली, वाईट वाटून घेऊ नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. ही मॅच्युरिटी आहे.
आणि त्या दिवशी त्याच्या असं लक्षात येतं की खरंच आपण याच्या पुढच्या प्रगतीला जाऊ शकू का? होय, स्वामी